खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मराठे वडवली कर्जत तालुक्यातील एक बलाढ्य संघ, त्यांच्या विरोधात आणखी एक दमदार टीम स्वर्गीय सुनील 11 बीड. या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल सेमीफायनल या स्पर्धेमधील. आणि टॉस जिंकला मराठी वडवली टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. स्वर्गीय सुनील 11 बीड टीमला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलंय. विकेट हॅट्रिक झाली तर 500चं पारितोषिक प्रसादभाई पालकर यांच्याकडून या ठिकाणी असेल. आणि पहिला षटकार जर मारला अतिश रुठे यांनी तर त्यांना 200चं पारितोषिक नरेश धुमाळ साहेबांकडून असेल. आणि अतिश रुठे यांच्या चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी संवाद भासे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मैदानाच्या आतमध्ये पारितोषिकांची बरसात आपण पुन्हा एकदा पाहतोय. 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर मोठे वेणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य सौभाग्यवती जागृतीताई शरददादा पालकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि चौकार हॅट्रिक झाली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला अतिश रुठे आणि त्यांच्या समवेत रवींद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकासाठी ऋषी बॉलिंग ट्रॅकवर. महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेडगाव सगळ्या सदस्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. रमेश बैलमारे साहेब यांच्याकडून ऋषी यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश नाना पाटील साहेबांना पण माझी पुन्हा एकदा गणेश नाना पालकर साहेबांना पण माझी विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. सचिन भोईर साहेब यांना पण विनंती आहे, शिवसेना कर्जत शहर प्रमुख, की आपण व्यासपीठावरती यावं. पहिलाच चेंडू आपण पाहिला, निर्धाव गेलाय. ऋषी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. जबरदस्त गोलंदाज मराठी वडवली टीमचा पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल डॉट. दुसरा चेंडू स्लॉटमध्ये होता, उडवलाय बॉल. अतिश रुटे जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू मारलाय षटकार. जबरदस्त षटकार मात्र आलाय. हवेमध्ये बॉल आहे एच आणि कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान एका क्षणी स्वर्गीय सुनील 11 बी टीम श्वास मंदावला होता, पण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला जेल ड्रॉप झाला आणि पुन्हा एकदा टीमने मात्र टाळ्या वाजवून स्वागत केलंय अतिश यांचं. एक धाव या चेंडूवरती मात्र मिळाली गेली. एका धावेच्या बरोबरीने 7 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली आहे. 200चं पारितोषिक जमा झालंय. आणखीन एक षटकार जर अतिश रुठे यांच्या बॅटमधून आला तर नरेश धुमाळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. 7 धावा या स्कोरकार्डवरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. सुरुवात चांगली करणं महत्वाचं. ऑन स्ट्राईक एंड वरती रवींद्र आडव्या बॅटने कडे कडे उडवलाय. सीमा रेषा पार. रवींद्र जहां न पहुंचे कवि वहां पहुंचे रवि. षटकार. ग्रुपचे अध्यक्ष ज्यांनी सगळ्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत, ज्यांच्या नावाचा आहे जमाना, असे गणेश नाना पालकर यांना विनंती आहे व्यासपीठावरती आपण यावं. आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण ग्रुप ज्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचं. आपलं स्वागत.
शिशिर थत्ते साहेबांना पण माझी विनंती आहे की व्यासपीठावरती आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलं स्वागत केलं जाईल. गणेश नाना पालकर साहेब आलेले आहेत, ज्यांनी 5 रात्रींमध्ये पारितोषिकांची बरसात या स्पर्धेमध्ये केली. मी उल्लेख केला की ज्यांच्या नावाचा आहे जमाना असे गणेश नाना, आणि त्यांचं स्वागत आपण करूया. सौरभ शेठ बोराडे विरा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना पण विनंती आहे व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. षटकार मात्र आलाय. रवींद्र यांनी ही स्पर्धा अक्षरशः गाजवून ठेवलेली आहे. स्वर्गीय सुनील 11 बीट टीमसाठी या स्पर्धेमध्ये सगळ्यात सक्सेसफुल फलंदाज जर कोण असेल तर तो रवींद्र आहे, आणि त्यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती षटकाराने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. 13 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल दडपण असेल गोलंदाज ऋषी यांच्यावरती. फुल टॉस मिस झालाय. बॅटच्या टोवरती रनआउटची संधी गमावली गेली आहे. दुसरं जीवनदान या ठिकाणी अतिश रुटे यांना मिळालंय. नशीब बलवत्तर या ठिकाणी म्हणावं लागेल. किस्मत भी बहादुरों का साथ देती है, आणि 2 जीवनदान मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाले आहेत. जीवनदानाचा फायदा हा खेळाडू कशा प्रकारे उचलेल. प्रत्येक टीम जी सुपर 5 मध्ये गेली आहे एका ना एका ट्रॉफीची मानकरी झाली आहे, पण जर इथे मैदानाच्या आतमध्ये अतिश रुठे बरसले तर मात्र ती ट्रॉफी दूर जाऊ शकते मराठी वडवली टीम पासून. जबरदस्त बॅटिंग केली आहे. यंदाच्या हंगामामध्ये 7 बॉल 7 चौकार मारण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर. हाकून टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, एक्स्ट्रा राईज झाला. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आहे, विकेट किपर कडे निघून गेलाय. डॉट बॉल मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. धावा झाल्या त्या स्कोर कार्ड वरती 14 धावा विदाउट लॉस बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या. चौदा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 2 ला घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चला मराठी वडवली टीम थोडा स्पीडअप घ्या. 2 ओव्हरचीच मॅच आहे, त्यामुळे ती 2 ओव्हरच्याच वेळामध्ये संपली तर योग्य असेल. लोवर फुल टॉस आहे. ऑन साइडला बॉल हवेमध्ये चेंडू आहे. प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकाराला गणेश नाना पालकर साहेबांकडून 500चं पारितोषिक होतं. जर झेल घेतला असता तर ते पारितोषिक मिळालं असतं, पण ते पारितोषिक हातातून निसटलं गेलं आहे. नसीब से ज्यादा ना किसी को मिला है ना किसी को मिलेगा. झेल मात्र सोडला गेला आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या बरोबरीने 16 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 रन्स ऑन द बोर्ड. पहिलाच बॉल रवींद्र सारख्या घातक फलंदाजाचा सोडलेला झेल महागात पडेल मराठी वडवली या टीमला. मी म्हटलं होतं सोडाल झेल तर गमवाल खेळ. फुल टॉस. घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस. बल्लेबाज को फुल टॉस नहीं डालती है. षटकार.
खरं तर फलंदाज त्यांच्या नीजवरती होते आणि बॉल पण डीप करणारा होता. अगदी योग्य निर्णय आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फेअर बॉलचा. फेअर बॉल असेल पण 6 धावा या बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन केल्या जातील आणि गणेश नाना पालकर साहेबांचं 500चं पारितोषिक पण दिलं जाईल फलंदाज रवींद्र यांना आणि ते पारितोषिक कंटिन्यू पण असेल. अक्रॉस द लाईनने पुन्हा एकदा त्याच दिशेने मिस्टर 360 सर एबी डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा फटका आलाय चौकार 4. फलंदाज रवींद्र यांच्या अकाउंटमध्ये 1000 रुपयाचे मानकरी ठरले आहेत. अजून पण चेंडू बाकी आहेत. मी म्हटलं होतं रवींद्र सारख्या घातक फलंदाजाला दिलं गेलेलं जीवनदान महागात ठरेल आणि तसंच होत आहे. सोडाल झेल तर गमवाल खेळ. जर ती कॅच पकडली गेली असती या धावा वाचल्या असत्या पण तुम्ही संधी दिली आणि त्याचं सोनं करताना रवींद्र पुढे सरसावले. दोन साईडला ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. एका धावेच्या बरोबरीने टोटल मात्र पुढे सरसावली गेली आहे. 27 धावा या स्कोर कार्डवरती. आणखीन एक षटकार जर आता अतिश रुटे यांच्या बॅटमधून आला तर गणेश नाना पालकर साहेबांचे 500 आहेतच पण त्याच्याच बरोबरीने नरेश धुमाळ साहेब यांच्याकडून पण 200चं पारितोषिक पाहायला मिळेल. अजूनही 2 बॉल मात्र बाकी आहेत. 27 या आकड्यावरती टोटल स्थिरावली गेली आहे. या 2 बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आक्रमण होणार का? धावा किती येणार याच्याकडे नजरा असतील. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल उडवलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु अडवला गेलाय. शेवटच्या क्षणी चेंडूला मात्र फील्ड केलं जात आहे. 2 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या जातील. 2च्या बरोबरीने 29 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. शेवटचा 1 बॉल बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. अंत भला तो सब भला. शेवट गोड केला जाणार का याच्याकडे मात्र नजर आहेत. ऑन स्ट्राईक एंड वरती अतिश रुठे तयार असतील. उडवला बॉलला. शेवट गोड केला जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई हल्ला चलाया बल्ला. षटकार. कर्जत शहर शिवसेना युवक अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ भोईर साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी गणेश नानांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सचिन भाऊ भोईर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करायचा आहे. व्यात वेळ काढून असते या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांची उपस्थिती पाहायला मिळालेली आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. धन्यवाद. आपण आलात. कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी मात्र आपण वाढवलेली आहे. चला तदनंतर सन्मान पुढील केला जाईल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपल्या समालोचनाच्या माध्यमातून ज्यांनी सगळ्या प्रेक्षकांची क्रिकेट खेळाडूंची मनं जिंकली ते रायगड ठाणेमधील महाराष्ट्रामधील एक नामवंत हिंदी समालोचक बाबू शाह सर यांचा सन्मान केला जाईल. जबरदस्त आवाज आहे त्यांचा. शायरी त्यांची सगळ्यांचं मन जिंकणारी असते आणि आज एक रात्र का होईना परंतु त्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. मी नेहमी म्हणतो कॉमेंटेटर विथ शायर जो होते ऑन फायर ते बाबू शाह सर आणि त्यांचा सन्मान
या स्पर्धेमध्ये आपण केलेला आहे. जबरदस्त समालोचन केलं. पुनश्च एकदा त्यांचा आपण विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूया. KTC कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं गेलेलं आहे. त्यांचा एक प्रतिनिधी कोणीतरी या सन्मान केला जाईल. KTCचा कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह एक प्रतिनिधी या कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हचा सन्मान घेण्यासाठी DJ ऑपरेटर आमचे PP साऊंड यांचा पण सन्मान केला जाईल. PP साऊंडचे एक प्रतिनिधी या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी DJ पपेश यांना विनंती आहे की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यावं. सगळ्यांचा सन्मान आपण करून घेतोय ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला योगदान दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाईल. PP साऊंड पपेश DJ पपेश यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जबरदस्त DJ ऑपरेटिंग गेल्या 5 रात्रींमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि गणेश नानांची विशेष गाणी त्यांनी अगदी जोरात या ठिकाणी वाजवली आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी त्यांचा करतोय. चला पुढील सन्मान KTC कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह फार कमी वेळामध्ये ज्या वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव कमवलं आणि यूट्यूबवरती खरंतर भरमसाठ सबस्क्रायबर्स पण त्यांनी पूर्ण केलेले आहेत. कर्जत तालुक्याचा अभिमान असलेली आमची KTC वाहिनी आणि त्या कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या प्रतिनिधीचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सौरभ शेठ बोराडे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड ड्रिंक आम्हाला दिलं गेलं. त्यांचा पण सन्मान आपण करूया. गणेश नानांनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण सौरभ शेठ बोराडे आयवा कॅचचे मालक असं पण त्यांना नाव दिलं गेलं कारण त्यांनी आयवा कॅचसाठी 5 रात्रींमध्ये भरमसाठ पारितोषिकं लगावलेली आहेत. वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्वा आदरणीय सौरभ शेठ बोराडे आणि त्यांचा देखील सन्मान जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सौरभ शेठ बोराडे यांच्यासाठी आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे. त्यानंतर मंडप डेकोरेटर आमचे या मंडप डेकोरेटर एक प्रतिनिधी या लवकर सन्मान केला जाईल. मॅच सुरू करा. या सगळ्यांचा सन्मान आम्ही करूच पण मॅच सुरू करा. मंडप डेकोरेटर आमचे एक प्रतिनिधी पाठवा सन्मान घेण्यासाठी. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 12 चेंडू आणि विजयासाठी 36ची गरज असेल. सलामीची जोडी आली आहे. रॉनी मराडे आणि त्यांच्या समवेत हर्षल. गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश पाहायला मिळतील. मंडप डेकोरेटर आमचे आलेले आहेत त्यांचा सन्मान करून घ्या. मंडप डेकोरेटर आमचे आलेले आहेत जेणेकरून बक्षीस वितरण समारंभ सोहळ्यामध्ये तो टाईम वाचावा त्यासाठी आपण सगळे सन्मान करून घेतोय. पहिलाच बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंचांनी 2 हात समांतर केलेत. अवांतर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. आदरणीय गणेश नानांच्या शुभ हस्ते मंडप डेकोरेटर्स आमचे त्यांचा सन्मान आपण केलेला आहे. धन्यवाद. आपल्या योगदानाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. वाईड बॉल आलाय. वाईडच्या बरोबरीने धावसंख्या ओपन झाली आहे. ऑन साईडला बॉल ड्राईव्ह नक्कीच केला आहे. 1 धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळाली जाईल. हर्षल बैलमारे यांच्या प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक चौकार आणि षटकार हॅट्रिकला संवाद भासे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 1 धाव मात्र आली आहे. 2 या आकड्यावरती टीमची टोटल. 1 चेंडूंचा खेळ संपलाय. चौकार हॅट्रिक जरी झाली आणि षटकार हॅट्रिक जरी झाली तर प्रसाद भाई पालकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गणेश नानांचं पण पारितोषिक आहे प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयांचं. यॉर्क लाईनला बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शिशिर थत्ते साहेब यांच्याकडून पण राजा वजीर ग्रुप यांच्याकडून खरंतर चौकार षटकार हॅट्रिकला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यॉर्क लाईनवरती पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे परंतु पंचांनी कोणताच इशारा दिला नाही. डॉट बॉल या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त सुरुवात केली आहे रुपेश या खेळाडूने. 3 बॉल आणि तिसरा चेंडू जरी डॉट टाकला तरी गणेश नाना पालकर साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गणेश नाना पालकर ज्यांनी कालच्या रात्रीमध्ये प्रत्येक बॉलवरती पारितोषिकं लावली आजच्या रात्रीमध्ये पण प्रत्येक चेंडूवरती पारितोषिक आहेत. हा आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीनेच रुपेश यांना
गणेश नाना पालकर साहेबांचे 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण सगळी पारितोषिकं देणार आहोत. डॉट बॉल आलाय. रमेश बैलवारे साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. चौकाराला पण 500 आहेत. चौथ्या डॉटला पण होते. बॉल मात्र उडवलाय. चौकाराला पण होते, चौथ्या डॉटला पण होते, षटकाराला पण आहेत. पण 2 धावा इथून मात्र घेतलेल्या आहेत. 2 धावेंच्या बरोबरीने टोटल मात्र इन्क्रीज होतीये धावफलकावरती. 4 धावा 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. 36चा पाठलाग आहे, 32ची गरज 7 चेंडूंमध्ये. 7 बॉल 32 धावा करायच्या आहेत. ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केलाय. वाडिश लॉंगॉनकडे चेंडू चालला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेंच्या बरोबरीने P1 पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथून संपलाय. 36चा पाठलाग करताना 6 धावा विदाऊट लॉस जमा केल्या गेल्यात. 6 बॉल आणि विजयासाठी 30ची गरज. आयुष्य 11 भदवल B+चे कॅप्टन आपण उपस्थित राहा लगेच, कारण जो जिंकेल त्यांच्या सोबत तुमचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि 6 बॉल जर 30 धावा बनवल्या गेल्या, गणेश नाना पालकर साहेबांकडून 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जाहीर केलं गेलेलं आहे. गणेश नाना पालकर साहेब जिथे असतील आणि तिथे पारितोषिक नसतील असं कधीच झालेलं नाही आहे. त्यांनी सांगितलं की 6 मध्ये 30 केल्या तर 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच असेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश मात्र आलेले आहेत. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. 6 बॉल आणि विजयासाठी 30 धावेंची गरज आहे. रॉनी मराडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. कारनामा करू शकतील का या टीमचा सेनापती, या टीमचा सरदार असरदार होईल का? बॅट वाऱ्याच्या वेगाने फिरली, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, डॉट बॉल आला. आणि जसा डॉट चेंडू आला तसे बीडचे समर्थक बघा टाळ्या वाजवत आहेत. बीड टीम जेव्हा जेव्हा तुम्ही पाहाल ना कर्जत तालुक्यात, आणि त्यांचे समर्थक नसतील असं पण कधीच झालेलं नाहीये. मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक वेळोवेळी टीमला पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी मात्र 30 धावेंची गरज असेल. गोलंदाज तयार. येथून आणखीन एक डॉट बॉल मात्र आलाय आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली आहे स्वर्गीय सुनील 11 बीड या टीमने. तिसरा डॉट बॉल आला तर गणेश नाना पालकर साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाईल. 4 बॉल 30ची गरज आहे. 4 षटकार जरी आले तरी होतील 24, होणार नाहीये 30. विजयाच्या उंबरठ्यावरती ही टीम. आणखीन एक बॉल एज लागली, झेल ड्रॉप झाला, पण निर्धाव चेंडू आला. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 30 करायच्यात. मेगा फायनल मध्ये जवळ जवळ स्वर्गीय सुनील 11 बीड टीमने प्रवास केलाय. बीडचे समर्थक आवाज यायला पाहिजे, मेगा फायनल मध्ये जाणार आहेत. हा आवाज आहे, हा सांगतोय की महालक्ष्मी चषकाला केवढं मोठं यश मिळालेलं आहे. जबरदस्त स्पर्धा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला मिळालेला आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 30ची गरज. यॉर्क लाईन वरती चेंडू आहे. एकच धाव घेतली जाईल. एका धावेने या मॅचचं चित्र पलटू शकणार नाहीये, बदलू शकणार नाहीये. 2 बॉल आणि विजयासाठी मात्र 29 धावेंची गरज. 2 चेंडू 29 धावा. चला बदवल B+चे कॅप्टन आहे तिकडे उपस्थित होतील. लगेच आपण टॉस करणार आहोत. मेगा फायनलचा जी 2 ओव्हरची मॅच असेल, मेगा फायनल या संपूर्ण स्पर्धेमधील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्लोवर लेंथ आहे. ऑन साइडला चाललाय बॉल. 1 बाउन्स. फिल्डरने अडवलाय, धाव घेतली नाहीये. फॉर्मॅलिटी बाकी आहे, फक्त एका चेंडूची औपचारिकता बाकी. आणि जसा हा चेंडू डिलिव्हर्ड केला जाईल त्याच्यानंतर स्वर्गीय सुनील 11 बीड मेगा फायनल मध्ये या टीमला तुम्ही पोहोचताना पाहू शकाल. जबरदस्त खेळ केला या टीमने. प्रत्येक समोर आलेल्या टीमला पराभवाची धूळ चारली आणि ही टीम मात्र मेगा फायनलचा प्रवास करत असताना या बॉल वरती आलाय षटकार, पण सामना जिंकला स्वर्गीय सुनील 11 बीड. पोहोचली इनटू द मेगा फायनल.
शिक आणि मॅन ऑफ द मॅच अतिश रुठे यांना मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण देणार आहोत. टॉस पण केला जाईल आणि कॅश प्राइस पण आपण या ठिकाणी देणार आहोत. मी आदरणीय गणेश नाना